तालुका कृषी अधिकारी कार्यालय भद्रावतीच्या वतीने मी सहाय्यक केंद्र व्यवस्थापक सुधीर दिवसे उपस्थित सर्व शेतकरी बंधू तसेच मंचावर उपस्थित सर्व मान्यवर त्यांचे सर्वप्रथम स्वागत करतो। आज आपण जागतिक बँक सहाय्यित मान्य बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत स्मार्ट कॉटन उपप्रकल्प महाकाट अंतर्गत गटप्रवर्तक व शेतकरी यांचे शेतकरी प्रतिनिधींचं आयोजन केले आहे। तर या कार्यक्रमामध्ये आपण 14 गावातील इच्छुक शेतकऱ्यांचा सहभाग यामध्ये घेतला आहे आणि सर्वप्रथम आपण एक आपलं ट्रेनिंग आहे, प्रत्येक गावामध्ये आपण ट्रेनिंग घेतलं आहे। तर या उपप्रकल्पाचा उद्देश एक हाच आहे की एक जिन्सी कापूस उत्पादन करणे, स्वच्छ कापूस निर्माण करणे, त्यानंतर मूल्य साखळी करून आपण प्रक्रिया करून त्याचा विक्री करणे, जेणेकरून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला मिळाला पाहिजे त्यानुसार। आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा एक कापूसचा ब्रँड निर्माण करणे हा मेन उद्देश आहे। आज आपण इथे जमलेलो आहोत। बघितलं तर भद्रावती तालुक्यात आपला जो कापसाचा एरिया आहे तो 17,000 ते 18,000 हेक्टर, खरीप हंगामात एवढ्या हेक्टरपर्यंत आपण आपले शेतकरी बांधव कापूस घेत असतात। आणि जर आपण आता हा महाकाट प्रकल्प बघितला तर आपल्याला महाराष्ट्राचा ब्रँड विकसित करायचा आहे। त्यासाठी एकूण 8 जिल्हे निवडलेले आहेत। त्यामध्ये आपला चंद्रपूर हा एक जिल्हा आहे विदर्भामधला, त्यामध्ये आपण 5 तालुके घेतलेले आहेत। 5 तालुक्यामध्ये हा भद्रावती आणि भद्रावती गावात आपण 14 तालुक्यात आपण 14 गावं घेतलेली आहेत। त्यामध्ये आपल्याला एकसारखं सरांनी सांगितलंच आणि तसेच वर्ग सर आपल्याला या प्रकल्पाबद्दल मार्गदर्शन करतील। तर मग त्यामध्ये आपल्याला एकसारखा कापूस विकसित करून तो ब्रँड निर्माण करायचा आहे। त्यासाठी हे सगळ्या शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणाचा उपभोग घ्यावा आणि आपला हा 7 वर्षाचा जो प्रोग्राम आहे त्यामध्ये सहभाग घेऊन आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा फायदा व्हावा, तसेच सर्व शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा अशी माझी सर्वांना विनंती। आता आजपर्यंतची जी पद्धत होती की ज्याच्यामध्ये कॉटनच्या बाबतीमध्ये आपण फक्त कापूस पिकवायचा आणि कापूस कुठेतरी विकायचा। आता कुठेतरी विकण्याकरता आपल्याला 3 सोयी होत्या। त्या 3 सोयी अशा होत्या की पहिली सोय आपल्या गावात खेडा कापूस म्हणून किंवा एखादा लोकल खरेदी करणारा व्यापारी त्याला आपण कापूस विकत होतो। दुसरं महाकाटमध्ये फेडरेशन जे आहे पणन महासंघ त्याला आपण कापूस विकत होतो। आणि तिसरी एजन्सी जी होती की ती सेंट्रलची CCI ही एजन्सी होती। आता या एजन्सी व्यतिरिक्त जो सर्व कापूस आहे हा कापूस कुठेतरी जिनिंग होत होता आणि आपण फक्त पिकवणे ते विकणे इथपर्यंतची आपली साखळी होती। पण अलीकडे आता एक पाऊल पुढे म्हणून आपल्याला याच्यामध्ये महाकाटमध्ये जायचं आहे आणि ते पाऊल जर कुठलं असेल तर याची मूल्य साखळी। आणि ती मूल्य साखळी म्हणजे आता आपण रुई विकणार, सरकी विकणार आणि ही विकण्याकरता आपल्याला आता सर्वांना एकत्रित येऊन गटाच्या मदतीने आपल्याला आता ही एक पाऊल पुढचं आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं आहे। या प्रकल्पाचे एक आपण जे पैलू आहेत ते पाहू पुढे। तर यातला मुख्य उद्देश असा आहे की कापूस मूल्य साखळी विकास उपप्रकल्पांतर्गत म्हणजे PPP अंतर्गत या प्रकल्पांतर्गत आपल्याला स्मार्ट कॉटन आणि स्मार्ट कॉटन अंतर्गत महाकाट ब्रँड म्हणजे शासनाचा जो कॉटनचा ब्रँड राहील तो महाकाट ब्रँड राहील आणि महाकाट ब्रँडच्या अंतर्गत आपण तो कापूस आता व्यापाऱ्यांना विकणार। आता याचा खरा उद्देश काय आहे? लहान म्हणजे आपण जर पाहिलं तर आपल्याकडे लहान आणि सीमांतक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यांना कृषी नवउद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून शेतमालाच्या सर्वसमावेशक स्पर्धात्मक मूल्य साखळ्यांच्या विकासासाठी मदत करणे। आता याच्यामध्ये एक थोडंसं जर आपण पाहिलं या सर्व प्रकल्पामध्ये जागतिक बँकेचं 1470 कोटीचं कर्ज आहे, म्हणजे $210 मधली ती रक्कम आहे। 70% भाग हा जागतिक बँकेच्या कर्जाचा आहे। राज्य शासनाचा $560 कोटीचा हिस्सा आहे। याच्यामध्ये $80 दशलक्ष म्हणजे त्याच्यामध्ये 27% हा महाराष्ट्र शासनाचा भाग आहे। नंतर खाजगी उद्योग क्षेत्राच्या माध्यमातून CSR फंड
आता हा कधीही आपल्या इथे वापरला जात नव्हता, पण या प्रकल्पामध्ये तो 70 कोटीचा त्याच्यामध्ये आहे आणि त्यातले 10 दशलक्ष डॉलर्स म्हणजे 3% भाग हा CSR फंडाचा आहे आणि याची एकूण किंमत जी आहे, मूल्य जे आहे ते 2100 कोटीमध्ये हा पूर्ण प्रकल्प आहे. 300 दशलक्ष डॉलर्स आणि याच्यामध्ये हा पूर्ण 70, 27 आणि 3 असा टोटल 100% याच्यामधला हे आहे. आता हा प्रकल्प जो आहे हा प्रकल्प 2020-21 पासून सुरू झाला, म्हणजे मागच्या वर्षी जवळपास सुरू झाला. पण आपल्याकडले जे जिल्हे आहे ते या वर्षापासून त्याच्यामध्ये घेतले आणि 2020-21 ते 26-27 पर्यंत म्हणजे 7 वर्षामध्ये हा पूर्ण प्रकल्प आपल्याला रन करायचा आहे. त्याच्यामध्ये याची मूल्य साखळी म्हणजे नेमकं काय, तर मूल्य साखळी म्हणजे शेतमालाच्या उत्पादनापासून उपभोगापर्यंत सर्व कार्याची व ती कार्य करणाऱ्या सर्व घटकांची साखळी होय. या साखळीमुळे उत्पादित शेतमालाची मालकी एका घटकापासून दुसऱ्या घटकाकडे जाते आणि या प्रक्रियेत शेतमालाच्या किमतीत वाढ, मूल्यवृद्धी होत जाते. मूल्य साखळी विकास कशासाठी, तर ग्राहकाने अदा केलेल्या रुपयामध्ये उत्पादकांचा हिस्सा वाढवणे, मूल्य साखळीमध्ये सहभागी असलेल्या घटकांची कार्यक्षमता वाढवणे, सहभागी घटकांमध्ये समन्वय आणि विश्वासाचे वातावरण, तर साखळीतील सर्व घटकांसाठी फायद्याचे वातावरण निर्माण करणे, मूल्य साखळी स्पर्धाक्षम बनवणे. सहभागाचे घटक काय, तर पहिला आहे उत्पादक भागीदारी उपप्रकल्प PPP ज्याला म्हणतो, म्हणजे हा एक भाग म्हणजे खरेदीदार आणि शेतकऱ्यांच्या संस्था यांच्यातील भागीदारी. दुसरा बाजार संपर्क वाढ उपप्रकल्प, बाजारपेठेच्या संपर्क वाढीसाठी शेतकऱ्यांना संस्था सहाय्य करणे. धान्य गोदाम आधारित उपप्रकल्प, वकार महामंडळ, प्राथमिक कृषी पतसंस्था व अन्य शेतकऱ्यांच्या संस्थांच्या माध्यमातून धान्य साठवणूक पश्चात धान्य तारण. नाविन्यपूर्ण पूरक उपप्रकल्प, वरील 3 प्रकारच्या उपप्रकल्पांना पूरक नाविन्यपूर्ण. आता नाविन्यपूर्ण म्हणजे काय, तर एखादी जर टेक्स्टाईल कंपनी असेल आणि ते टेक्स्टाईल कंपनी जर तुमचा कॉटनचा सॅम्पल घेतल्यानंतर ते जर म्हणत असेल की ई प्लॅटफॉर्मच्या कॉटनपेक्षा मी 10% जास्त देतो, 5% जास्त देतो, कारण ती जर कंपनी बाहेर एक्सपोर्ट करणारी असेल तर ती कदाचित ऑप्शनमध्ये येईल आणि त्या अंतर्गत जर आपलं कदाचित त्याच्यामध्ये भागीदारी झाली तर हा एक प्रकारचा नाविन्यपूर्ण प्रकल्प होईल. तर कापूस मूल्य साखळी विकास प्रकल्प स्मार्ट कॉटन, कापूस उत्पादकता वाढीसह गुणवत्तापूर्ण एक जिन्सी कॉटन. हे एक जनरल कॉटन सिनेरिओ म्हणजे महाराष्ट्रामधला काय आहे. पहिलं, महाराष्ट्रामध्ये एरिया 41.84 लाख हेक्टर त्याच्यामध्ये आहे. रॉ कॉटन 430 लाख क्विंटलमध्ये होतो. 170 किलोच्या 86 त्याच्यामध्ये बेल हे होतात आणि रॉ कॉटनमध्ये 1048 ही त्याची प्रोडक्टिव्हिटी आहे. म्हणजे लीड केजी मध्ये जर 349 पर हेक्टरचं केजी लीड निघतं. त्या हिशोबाने जर भारताचा विचार केला तर 133.50 एरिया आहे. 1855 रॉ कॉटन त्याच्यामध्ये होतं आणि त्याच्यामध्ये बेल्स तयार किती होतं, 371.41 रॉ कॉटन मध्ये. म्हणजे त्याचं उत्पादन हे प्रोडक्टिव्हिटीमध्ये हे जास्त आहे, कारण 1351 क्विंटल हे रॉ कॉटनची प्रोडक्टिव्हिटी आहे आणि त्याचा जर केजी लीड पाहिलं तर 473 आहे. म्हणजे आता कम्पॅरेटिव्हली जर जगाचा पुन्हा आपण विचार केला तर एरिया 322 आहे आणि रॉ कॉटन हा 7256 लाख क्विंटल आहे. त्याच्या बेल्स आहे 14,51.32 केजी, 170 किलोच्या त्या बेल्स आहे. रॉ कॉटन 2189 ही त्याची प्रोडक्टिव्हिटी आहे आणि त्यातून लीड तयार होणारा 766. म्हणजे आपण जर पाहिलं तर एरिया 1048 आणि 2189 त्या कम्पॅरेटिव्हली इथं 3 पटीनं म्हणजे कमीत कमी 2.5 पटीनं त्या ठिकाणी 766 म्हणजे त्याची लीडची प्रोडक्टिव्हिटी. आता हे एक थोडंसं ऍक्शन, ऍक्टर आणि सपोर्टर. याच्यामध्ये ऍक्शनमध्ये काय, तर आपण आता खालून वर जाऊ. पहिला इनपुट डीलर ज्याच्याकडनं तुम्ही निविष्ठा घेतल्या तो आपला एक कृषी सेवा केंद्रवाला, एक थोडक्यात समजा म्हणजे इनपुट डीलर. त्याने इनपुट डीलरनी कोणाला, फार्मरला हे सर्व सप्लाय केलं, शेतकऱ्याला. शेतकऱ्याने तो इनपुट सप्लाय वापरला
आणि त्याचं जे प्रोडक्शन होतं ते प्रोडक्शन त्यांनी खेडा खरीददार, ट्रेडर्स म्हणजे प्रायव्हेट डीलर्स आणि जो तिसरा त्यातला भाग आहे तो महाकॉट CCI म्हणजे पणन आणि CCI. म्हणजे इथं कापूस कोणी त्याला फार्मरनी कोणाकोणाला दिला, फार्मरनी दिला ट्रेडर्सला, फार्मरनी दिला खेडा म्हणजे लोकल व्यापाऱ्याला आणि फार्मर्सचा जो कॉटन आहे तो ट्रेडर्सकडून महाकॉटला दिला किंवा CCIला दिला. म्हणजे अशा पद्धतीची 3 पद्धतीने त्याचे होते. पण मग आता याच्यामध्ये तयार होणारं काय आहे तर ज्या जिनर्सनी तो घेतला त्याचं जिनिंग केलं, त्याचं मार्केटिंग ऑफ सीड हे तुमच्या फार्मरकडून पूर्ण कॉटन झालं, ते गेलं जिनर्सला. जिनर्सनी त्याच्या बेल्स ट्रेडर्सला विकल्या, ट्रेडर्सनी ज्या बेल विकल्या त्याचं सूत तयार झालं म्हणजे स्पिनरला गेल्या, स्पिनरनी तो धागा पुन्हा ट्रेडर्सला विकला, ट्रेडर्समधून तो धागा टेक्सटाईल इंडस्ट्रीला गेला, टेक्सटाईल इंडस्ट्रीमधून तो इम्पोर्ट झाला, एक्सपोर्ट झाला आणि अशा पद्धतीनं त्याचं पूर्ण विपणन झालं. आता मग याच्यामध्ये सपोर्टर कोण आहे? सपोर्टर मध्ये पहिला आहे सिल्कॉट, ज्याचे नागपूरला एक ऑफिस आहे आणि मुंबईला हेड ऑफिस आहे. दुसरं ICR आहे, इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च, हा त्याचा सपोर्टर आहे की उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने सेंट्रल जी आपली कॉटन ICR आहे त्याच्या अंतर्गत रन होणारी इन्स्टिट्यूट. नंतर तो कंपनीजला गेला, कंपनीजनी इन्शुरन्स नंतर युनिव्हर्सिटीज, ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी, फायनान्सर, वेअरहाऊस हे त्याचे सपोर्टर आहे पूर्ण. मग आता आपल्याला जायचं कुठं आहे तर आपल्याला फार्मरमधून डायरेक्ट लिंकअप कुठलं व्हायचं आपल्याला महाकॉटला. म्हणजे आपल्या इथला मधला जो सर्व आटापिटा आहे, दलाल हलाल जे काही आहे ते सर्व त्यातून येणार आहे आणि मग याचं PIU म्हणून जी ही राहणार आहे ती महाकॉट राहणार आहे. महाराष्ट्रातील कापूस मूल्य साखळीतील प्रमुख 2 समस्या. पहिलं, कापूस प्रक्रिया उद्योगाला एक जिन्सी आणि स्वच्छ कापसाची उपलब्धता. दुसरी, कापसाच्या मूल्य साखळीत रुई आधारित बाजार व्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग नसणे. डिस्कलरेशन ऑफ त्याचं रुईचं म्हणजे पिवळेपणा जो वाढतो हा कशामुळे वाढतो तर हा त्यातल्या ओलाव्यामुळे वाढतो. ट्रेसेस म्हणजे नेमकं काय तर वेचणी करताना जे काही डोक्यातले केस असेल किंवा कुठे गुटक्याच्या पुढे असेल, पॉलिथिन असेल, तर हे सॉर्टिंग करण्याकरता याचं जे सॉर्टेक्स आहे हे सेन्सर कम सॉर्टेक्स आहे आणि हे सेन्सर कम सॉर्टेक्स हे सर्व जिनिंगमध्ये नाही. आता याची खरी उद्दिष्ट काय तर राज्यात एक जिन्सी स्वच्छ कापसाचे उत्पादन करून कापूस प्रक्रिया उद्योगाला मूल्यवर्धित कापूस उपलब्ध करू नये. कापसाच्या मूल्य साखळीत प्रक्रियेनंतर रुई आधारित बाजार व्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढवून उत्पादित मूल्यवर्धित कापसाचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना मिळवून देणे. महाराष्ट्रातील कापसाचा स्मार्ट कॉटन ब्रँड विकसित करणे. त्याच्यानंतर महाराष्ट्रात स्पर्धाक्षम आणि सर्वसमावेशक मूल्य साखळी विकसित करून शेतकरी, प्रक्रिया उद्योग आणि खरेदीदार यांच्या स्तरावर येणाऱ्या समस्यावर मात करणे. म्हणून आपलं PIU कोण आहे? PIU आपल्या महाकॉट आहे की ज्याच्या अंतर्गत आपल्याला, कारण त्याचं ज्ञान आपल्याजवळ नाही आणि म्हणून प्रक्रिया उद्योगामध्ये आपण त्यांना PIU म्हणून घेण्याचं कारणच ते आहे की त्यातली पुढची जी स्टेप आहे ती पुढची स्टेप आपण पिकवण्यापर्यंत ठीक आहे पण त्याच्या पुढच्या स्टेप्स काय म्हणून आपण ती PIU म्हणून महाकॉट घेतलेला आहे आणि त्याचा ब्रँड आपल्याला तयार करायचा. आता इथे सुद्धा व्हॅल्यू चेन कशी आहे? व्हॅल्यू चेन मगाशी आपण जशी बघितली, पहिला इनपुट डीलर तो फार्मरला पुरवठा करेल, फार्मर्स ग्रुप. आता यातली जी इनपुट आहे, इनपुट डीलर म्हणजे कोण तर आपल्या कृषी केंद्रवाला की याच्याकडनं आपलं सर्व निविष्ठा घेतो, खत घेतो, बियाणं घेतो, इन्सेक्टिसाईड घेतो, EGR घेतो. तिथून ते फार्मरला फार्मर ग्रुप इम्प्लिमेंट करेल. फार्मर ग्रुपनी हे सर्व एकदा कॉटन त्यांनी मग इनपुट सप्लाय हे जे आहे ते रिव्हर्स रेटिंगमध्ये येईल. त्याच्यानंतर तो फार्मर जिनरला विकतो. आता आपण जिनिंग झाल्यानंतर डायरेक्ट आपला संपर्क कोणाशी येणार आहे तर तो ऑप्शन प्लॅटफॉर्म बाय महाकॉट. म्हणजे हे सर्व PIU म्हणून महाकॉट करेल. महाकॉट मग काय करेल, डोमेस्टिक ट्रेडर्स असेल त्याला ऑप्शन मधून देईल किंवा एक्सपोर्ट असेल एक्सपोर्ट करेल किंवा त्याची जर ट्रेसेबिलिटी म्हणजे काही जर आपल्याला एक्सपोर्ट करून जर तो
एखादा त्यातला सेंद्रिय कापूस असेल किंवा काही त्यात जर आपल्याला हे असेल तर तो ट्रेसेबिलिटीवरून मग तो महाकॉट ट्रेसेबिलिटीच्या याच्यामध्ये जाईल आणि तिथून सुद्धा त्याचा म्हणजे जर त्या पद्धतीचा कापूस असेल तर तोही कापूस विकण्याचं त्या महाकॉटमध्ये ही प्लॅटफॉर्म आहे. तो जाईल कुठे? एक्सपोर्ट, इम्पोर्ट, टेक्स्टाईल आणि इंटरनॅशनल कन्झ्युमर त्याच्यापर्यंत तो सर्व माल जाईल. किंवा मग दुसऱ्या याच्यामधनं गेला तर डोमेस्टिक ट्रेडर, स्पिनर जो धागा तयार करणार आहे त्याच्याकडेही जाऊ शकतो. तो टेक्स्टाईल इंडस्ट्रीजला पुरवेल, तो होलसेलरकडे जाईल, होलसेलर रिटेलर, आणि तो मग शेवटी तयार झालेला कापड हा कन्झ्युमरकडे जाईल. अशा पद्धतीची याची ॲक्शन आणि ॲक्टर अशी दोन चेन आहे. याच्यामध्ये सपोर्टर जे आहे, सपोर्टर कोण आहे? वेअरहाऊस, फायनान्शियल इंडस्ट्री, ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी, इन्शुरन्स कंपनीज, ICRI, सिरकॉट, जिनर, स्मार्ट कॉटन बेल्स, ऑइल एक्स्ट्रॅक्शन फ्रॉम बेल्स. आता ही एक आहे कॉटन प्रोड्युसर आहे मेल फिमेल. तो ग्रुपमध्ये आल्यानंतर तो काय करत होता? सेलिंग ऑफ रॉ कॉटन. म्हणजे तो फक्त जिनर्सला काय होता? फक्त रॉ कॉटन विकत होता. आणि तिथून मग तो आता काय होईल? हा जिनिंग मिलमधून डायरेक्ट स्मार्ट कॉटन बेल्स त्याच्या तयार होईल, त्या वेअरहाऊसला जाईल. ऑनलाईन ई मार्केटमधून ते प्लॅटफॉर्मवरून ते ऑप्शन होईल आणि ते कुठे जाईल? सेलिंग स्मार्ट कॉटन बेल्स, सेलिंग ऑफ कॉटन सीड. हे जे दोन्ही म्हणजे त्यातून निर्माण होणारा कापूस आणि सीड हे मग कोणाला जाईल? ते प्रोड्युसरला जाईल. आता यातले टप्पे काय आहेत महत्वाचे? तर राज्यातील कापूस उत्पादन करणाऱ्या प्रमुख जिल्ह्यातील ठराविक उत्पादक समूहाची निवड करणे, निवडलेल्या उत्पादन समूहातील गावाची निवड, तर निवडलेल्या गावातील उत्पादक शेतकरी गटाची निवड, अल्प अत्यल्प उदारक शेतकरी, महिला, अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना पुरेसे प्रतिनिधित्व देण्यात येईल. निवडलेल्या शेतकरी गटाचा प्रमुख समन्वयक शेतकरी, त्या गटातला एक गट प्रमुख राहील. त्याच्यानंतर निवडलेल्या शेतकरी गटातील प्रमुख समन्वयक आणि शेतकऱ्यांना उत्पादकता वाढीबरोबरच एक एजन्सी स्वच्छ कापूस उत्पादन प्रशिक्षण. निवडलेल्या शेतकरी गटातील शेतकऱ्यांसाठी विस्तार कामाचा एक भाग म्हणून मूल्य साखळी शाळेचे आयोजन करणे, यात पीक प्रात्यक्षिके, प्रशिक्षण, शेतीशाळा, अभ्यास दौरे इत्यादी उपक्रम एकात्मिक पद्धतीने राबवणे अपेक्षित आहे. गावातील शेतकऱ्यांनी एक गट एक वाण, गटातील शेतकऱ्यांनी एक गट एक वाणाची लागवड प्रकल्पासाठी निवडलेल्या कार्यक्षेत्रासाठी करणे. म्हणजे आपण प्रकल्प क्षेत्रातील अशा पद्धतीने लागवड केलेल्या कापसाची स्वतंत्र व स्वच्छ पद्धतीने वेचणी करणे. हे सर्व जे आहे या सर्व बाबी आहे याच्यामध्ये रोल कोणाकोणाचा आहे? या सर्व बाबी राबवण्याची जबाबदारी मुख्यतः कृषी विभाग आणि MSRL, MVM, VIST, VST आहे. जे महिलांची गट आहेत. प्रकल्प अंमलबजावणीसाठी महाकॉट यांच्या मार्फत अपेक्षित कामं, PIU महाकॉट प्रकल्प क्षेत्राजवळील जिनिंग मिल करून त्यांच्यासोबत प्रकल्पातील कापसाची स्वतंत्ररित्या जिनिंग करून त्यांच्या स्वतंत्र गाठी तयार करणे करार करेल. प्रकल्पातून उत्पादित स्वतंत्ररित्या वेचणी केलेल्या एजन्सी व स्वच्छ कापसापासून निवडलेल्या जिनिंग मार्फत स्वतंत्र वेगळ्या मूल्यवर्धित गाठी तयार करण्यात येतील. PIU महाकॉट मार्फत या मूल्यवर्धित गाठीच्या विक्रीसाठी ई ऑप्शन प्लॅटफॉर्म विकसित करण्यात येईल. PIU महाकॉट मार्फत देशांतर्गत आणि निर्यात क्षेत्रातील व्यापाऱ्यांची नोंदणी करण्यात येईल आणि हे व्यापारी या मूल्यवर्धित कापूस गाठीची खरेदी करतात. PIU महाकॉट मार्फत स्मार्ट कॉटन हा ब्रँड विकसित केला जाईल. आता स्मार्ट कॉटन ब्रँडच्या विश्वासार्हतेसाठी उत्पादनापासून गाठी तयार होईपर्यंत पारदर्शकतेसाठी आवश्यक डिजिटल पद्धती विकसित करेल. तसेच यासाठी लॉट निहाय तपासण्या मान्यता प्राप्त प्रयोगशाळांमधून करण्यात येतील. अशा पद्धतीने स्पर्धात्मक आणि सर्वसमावेशक मूल्य साखळी विकसित करून शेतकरी, प्रक्रिया उद्योग आणि खरेदीदार यांच्या स्तरावर येणाऱ्या समस्यावर मात करण्यात येईल. तर शेतकऱ्यांची निवड हे जवळपास आहे. त्याच्यामध्ये प्रकल्पामधील 12 जिल्हे आहेत. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, जळगाव, औरंगाबाद, बीड, परभणी या 12 जिल्ह्यांमध्ये आहे. जिल्ह्यातील सर्वसाधारण प्रत्येक 5 तालुक्याची निवड ही महाकॉट मार्फत निवडण्यात आलेल्या जिनिंग मिल कुठे आहेत यावर अवलंबून हे प्रकल्पाचे निकष आहेत. याच्यामध्ये एक मुद्दा महत्त्वाचा, गटातील शिक्षित किमान 10वी पास आणि गटाचे नेतृत्व करण्याचे गुण असलेला शेतकरी प्रमुख समन्वयक म्हणून आपल्याला निवडायचा. कापूस लागवडीतील एक जिन्सी कापूस उत्पादनासाठी वाणाची निवड करून लागवड करण्यात गटातील शेतकऱ्यांनी उद्युक्त करण्यास सक्षम आणि प्रकल्प क्षेत्रातील कापसाची स्वतंत्र वेचणी करून महाकॉट मार्फत प्रस्तावित विक्री व्यवस्थेत गटातील शेतकऱ्यांना सहभागी होण्यास उद्युक्त करण्यास सक्षम असा प्रमुख समन्वयक शेतकरी निवडावा. या मूल्य साखळीमध्ये ही याची विकास शाळा कशी आहे? पहिल्या उत्पादन तंत्रज्ञान बाजारपेठ संमेलन,
1,00,000 रुपये प्रति कार्यक्रम जिल्हा स्तरावर आहे. म्हणजे जिल्ह्यात जे 5 तालुके आहेत त्याच्यामध्ये उत्पादन तंत्रज्ञान व बाजार संमेलन म्हणजे याच्यासाठी ती तरतूद आहे. विस्तार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण ट्रेनिंग, प्रकल्पातील प्रमुख समन्वयक शेतकऱ्याचा अभ्यास दौऱ्यासह प्रशिक्षण, प्रकल्प गटाच्या शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण हे नॉर्म प्रशिक्षण आहे. 100 शेतकऱ्यांसाठीचा नॉर्म आहे 7,500 रुपये. बाजारभिमुख पीक प्रात्यक्षिक मार्केट लीड स्मार्ट कॉटन डेमो, त्याच्यानंतर शेतकरी शेती शाळा फार्मर्स फील्ड स्कूल, त्याच्यानंतर कर्मचाऱ्यांसाठी आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरे, मूल्य साखळी विकास शाळा स्मार्ट प्रकल्पामार्फत मूल्य साखळी विकास शाळा अंमलबजावणीबाबत संचालक आत्मा यांनी सविस्तर मार्गदर्शन. ते उत्पादन तंत्रज्ञान व बाजार संमेलन हा घटक स्मार्ट कॉटन उपप्रकल्पात जिल्हा स्तरावर राबवा. विस्तार कर्मचाऱ्यांनी जे काही हे असेल त्याच्यामध्ये दिलेलं आहे. यावर्षी कोविडच्या प्रादुर्भावामुळे प्रत्यक्ष प्रशिक्षण आयोजित करणे शक्य नसल्याने ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येईल आणि त्यासाठी वनामतीच्या मापदंडानुसार वनामती जी आहे ती पूर्ण महाराष्ट्राला ट्रेनिंग होतं, पूर्ण महाराष्ट्रातले ट्रेनर्स त्या ठिकाणी येतात, तर त्यांच्या मार्फत हे ऑनलाईन प्रशिक्षण सुद्धा त्याच्यामध्ये होईल. या प्रशिक्षणात स्मार्ट कॉटन उपप्रकल्पाबाबत माहिती, प्रचलित प्रस्तावित कापूस मूल्य साखळी, सुधारित कापूस लागवड तंत्रज्ञान, एक एजन्सी व स्वच्छ कापूस उत्पादनाचे स्वच्छ व त्याबाबत तंत्रज्ञान या प्रकल्पांतर्गत महाकॉट मार्फत प्रस्तावित कापूस विक्री, प्रकल्पातील गटांच्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण, निवडलेल्या गटातील शेतकऱ्यांना ग्रामस्तरावर प्रशिक्षण देणे प्रस्तावित आहे. स्मार्ट कॉटन, सुधारित कापूस लागवड तंत्रज्ञान, एक एजन्सी स्वच्छ कापूस उत्पादन त्याबाबत तंत्रज्ञान या प्रकल्पांतर्गत कापूस विक्री व्यवस्थापनाची पद्धत व समाविष्ट सर्व घटकांच्या जबाबदारी याबद्दल प्रशिक्षण देण्यात येईल. तालुका कृषी अधिकारी यांनी हंगामात 1 दिवसाचं एकूण 2 लागवडपूर्व, एक लागवडपूर्व आणि एक लागवड वेचणीच्या पूर्वी असे 2 प्रशिक्षण त्याच्यामध्ये घ्यायचे आहेत. प्राप्त लक्ष्यांकानुसार याबाबत सविस्तर नियोजन जिल्हा स्तरावर प्रकल्प संचालक आत्मा. बाजारभिमुख पीक प्रात्यक्षिके म्हणजे मार्केट लीड स्मार्ट कॉटन डेमो, एजन्सी आणि स्वच्छ कापूस उत्पादित करावायचा असल्याने प्रात्यक्षिकांतर्गत बियाणे, हार्वेस्टिंग किट, पिकिंग बॅग्स, कॅप्स इत्यादी बाबी आवश्यकतेनुसार देय असतील. जिल्हा स्तरावर संपादन खरेदी समिती जी आहे ते DIO आहे, नंतर स्वीकृत प्राधिकारी आहे प्रकल्प संचालक आत्मा आणि त्याचे सदस्य कोण कोण आहेत. प्रकल्प संचालक आत्मा अध्यक्ष, त्याचे सदस्य आहे प्रकल्प उपसंचालक आत्मा सदस्य, लेखा अधिकारी सदस्य, तंत्र अधिकारी सदस्य, इतर सदस्य आवश्यकतेनुसार निविदा स्वीकारणाऱ्या प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने म्हणजे आणि संबंधित विशेषज्ञ अधिकारी सदस्य सचिव. आपला खरेदीचा अंदाजित रक्कम त्याचं कसं आहे ₹20,000 अक्षरी त्याहून कमी खरेदीचे पॉवर्स जे आहेत ते थेट खरेदी दरपत्रक न मागवता, निविदा न काढता, नंतर 20,001 ते 3 लाखापर्यंत स्थानिक पातळीवर दरपत्रके मागवून टेंडर, नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करणे, पॅन कार्ड नंबर, GST प्रमाणपत्र. 3,01,000 ते 70 लाखापर्यंत जी खरेदी आहे ती खरेदी स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात देऊन दरपत्रके मागवून कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करू. त्याच्याकडे काय काय असलं पाहिजे, पॅन कार्ड नंबर, GST प्रमाणपत्र, शॉप ॲक्ट परवाना, ताळेबंद, आयकर विवरण, इतर अनुषंगिक कागदपत्रे. पूर्ण प्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये ज्या काही बाबी आहे त्या बाबी आणि पुन्हा जर काही याच्यात एक्स्ट्रा हे असेल तर त्या पद्धतीने ती महाकॉट आपल्याला त्या पद्धतीने आता जसा ज्या प्रॉब्लेम्स येतील त्याचेसुद्धा सोल्युशन आपल्याला मिळतं. धन्यवाद. महत्वाचे जे नगदी पिके आहेत त्यापैकी एक आपलं कापूस आहे आणि दुसरं आपला ऊस आहे. परंतु आपण महाराष्ट्राचा विचार जर केला तर महाराष्ट्रामध्ये आपण विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये सर्वात महत्वाचे प्रमुख नगदी पीक आहे ते आपलं कापूस आहे. बरोबर आहे. त्याची कापसाची जर आपण उत्पादकता म्हणाली जागतिक स्तरावर वर्ग स्तराने सांगितलेलं आहे की आपण उत्पादकता एवढी का कमी आहे. तर आपल्या रोजची जी उत्पादकता आहे भारताची आहे ती 501 किलो आणि आपल्या विदर्भाची जी आहे ती फक्त 334 किलो होती. म्हणजे एवढी आपली उत्पादकता कमी आहे. तर हा आपला कापूस हा एवढा महत्त्वाचा का बरं आहे तर तुम्हाला सांगतो की जर 1 टन कापूस म्हणजे 10 क्विंटल कापूस हा जवळपास 5 ते 6 कर्मचाऱ्यांना रोजगार देतो. म्हणून एवढं हे आपलं महत्त्वाचं. 1 टन म्हणजे 10 क्विंटल कापूस हा 5 ते 6,000 लोकांना रोजगार देतो. 1 टन कापसापासून आपल्याला 150 किलो तेल मिळते. बरोबर आहे. आज जवळपास 18% जे औद्योगिक चलन आहे भारतामधलं जे 18% जे औद्योगिक चलन आहे ते एकटा या कापसाच्या पिकावर आणि त्याच्या संबंधित व्यवसायात 20% जे औद्योगिक रोजगार आहे हे कापूस आणि त्या संदर्भात
व्यवसायावर चालते, म्हणून हे अत्यंत महत्त्वाची चीज आहे. दुसरी गोष्ट की जे पेस्टिसाईड्स आहेत जवळपास 52% पेस्टिसाईड किंवा ॲग्रोकेमिकल हे फक्त एका कापसाच्या पिकावर वापरले जातात. एखादं पीक किंवा कोणतंही पीक असेल त्याचं योग्य नियोजन, त्या नियोजनामध्ये वेगवेगळे समजा जर 180 दिवसाचं पीक असेल तर वेगवेगळ्या टप्पे त्याच्यामध्ये येत असतात आणि त्या टप्प्यामध्ये वेगवेगळे विभाग त्याच्यामध्ये येत असतात. यानुसारच आपल्याला सगळं याचं नियोजन करावं लागतं. आता विषय आहे कृषी रोगशास्त्र, वनस्पती रोगशास्त्र. वनस्पती रोगशास्त्र आता रोगाबद्दल आता विशेष काही सांगायची गरजच नाही राहिली. प्रत्येकाने 2 वर्षापासून आपण अनुभव घेत आहोत. त्याच्यामध्ये येतात विषाणू, जीवाणू आणि बुरशी. हे 3 घटक जे आहेत कोणते माणूस असू द्या, वनस्पती असू द्या किंवा प्राणी असू द्या, याच्यामध्ये हे 2 ते 3 घटक आहेत मेन, ते रोग उत्पन्न करत असतात. पण हे 3 घटकच काही महत्त्वाचे नाही. म्हणजे विषाणू, जीवाणू, बुरशी हेच महत्त्वाचे नाही. याच्यासोबत कुठंतरी वातावरणाची सोबत पाहिजे. हा दुसरा घटक आणि तिसरा घटक म्हणजे आपलं झाड. या 3 घटकांचं जेव्हा कॉम्बिनेशन होतं किंवा ते 3 घटक जेव्हा योग्य वेळ एकत्र येतात तेव्हाच रोग उत्पन्न. पण रोग उत्पन्न होण्याची 3 कारणं आहेत. तर त्याच्यामध्ये व्हेरायटी म्हणा किंवा मग त्यावेळेचं वातावरण कसं असतं किंवा रोग उत्पन्न करणारा घटक विषाणू असू द्या, जीवाणू असू तो किती ॲक्टिव्ह आहे तेव्हाच ते 3 ठिकाणचं कॉम्बिनेशन होतं आणि रोगाची उत्पत्ती होते. याचा प्रभाव महागडचा रोग असा आहे की कापूस निघाल्यानंतर कुठल्याही ठिकाणी आता त्याच्यानंतर निघून आपण काही केलेलं आहे आणि मग प्रक्रिया त्यामध्ये तुमचा जो गटपडून राहिलेले आहे आणि तुम्हाला मग पुढचा वगैरे त्याच्यामध्ये आमच्या पोटाल्यासारखी मुलगीसारखी निघायची कापूस हे वनस्पती निघाले. त्याच्यानंतर गाठीसाठी आम्ही तुम्ही स्वतः गाठी पण करू शकता त्याला बनवलं आणि त्याचं प्रत्येक वेळेस वेळोवेळी त्यांना ज्या तुम्हाला अडी अडचणी त्याचं एक ते विकल्यानंतर जो पैसा येईल तो कापूस तर मी जवळपास 100-200 शेतकऱ्यांपर्यंत गेलो. त्याच्यात पाणी दिलं का म्हणून काळा आलं समजाचं आणि ते गळून पडलं समजा. हे असं सर्व निसर्गचक्र आपणच बिघडवलेलं आहे. आणि आता जसं आता ऑर्गॅनिक म्हणते, परंतु ऑर्गॅनिकची अशा भाराभांगडी आहे की जे शेणखत दिलं तर मग त्यांना म्हणजे कंट्रोल कसा करायचा, लिव्हर नाही आहे, मग ग्लायकोसेट मारावंच लागते, त्याच्यानंतर तणनाशक फवारावंच लागते. मग ऑर्गॅनिक करायचं कसं, हे सर्व भाराभांगडीमध्ये आम्ही जे बिना तंतूची सरकार जशी चालत होते हे आमचं भाराभांगडीचं काम आहे कास्तकाराचं. आणि याच्यातून आता तुम्ही थोडंसं सहकार्य केलं पाहिजे. जिनिंगचे मालक आहे इथं बसले, याचं पणन महासंघाचे आहे, कृषी विभागाचे अधिकारी आहे, ह्या सर्वांनी मिळून आम्हाला थोडासा धीर दिला पाहिजे आणि ह्या कापसाच्या दुर्चक्रापासून आम्हाला थोडंसं वाटत. किंमतवान मनुष्य आहे जगातला, कारण ज्याला माहिती नाही आहे की पैसे किती मिळणार आहे तरीही तो काम करतो. ज्या दिवशी साधून होते ज्या बघून पीक निघेपर्यंत त्याला स्वतःला माहीत नाही पैसे किती मिळणार आहे. तिथं बसलेली जेवढी मंडळी आहे या सर्वांना जर म्हटलं की बाई तुम्हाला 2 वर्षानंतर तुमचा पगार ठरवून तुम्ही कामात जॉईन करा तर करतील का, तर नाही करणार. म्हणजे जगामध्ये असा एकही मनुष्य नाही की ज्याचा पगार जर आधी नाही ठरला तो काम करेल आणि तो फक्त शेतकरी आहे. परंतु इतकी मेहनत करूनही, इतका हिंमतवान असूनही तो खचलेला आहे. तर त्याचं कारण काय असेल मुळामध्ये, तर त्याचं कारण असं आहे की तो 5 वर्षाचा रेशो काढला होता. तर 5 वर्षामध्ये 2 वर्ष टिकते किंवा 3 वर्ष टिकते आणि 2 वर्ष नाही. तर त्या 5 वर्षाचा रेशो 3 वर्ष. तर पहिल्यांदा आपल्याला रुंद सरी वरंब्यावरच कापसाची लागवड करायची आणि युनिक व्हरायटी वापरायची. रुंद सरी वरंबा पद्धतीसाठी आपल्याकडे बेड मेकर पाहिजे. त्याच्याशिवाय जर समजा आपल्याकडे बेड मेकर नसतील तर आपल्या कल्टिवेटरला लोखंडी प्लेट लावून सुद्धा आपण सरी वरंबा करू शकतो. त्यांच्या कनेक्टिंग थर्मलला त्यांनी ते तंत्र दिलेलं, ते सुद्धा आपल्याला लोखंडी प्लेटा तयार करून सरी वरंबा तयार करता येतो. म्हणजे आज आपल्याकडे बेड मेकर नसलं तरीही तो पर्याय आहे. आणि दुसरं म्हणजे जिथं कोरडो कपाशी आहे तिथं आपल्याला कमी उंची ठेवली तरी चालत वरंब्याची, रुंद सरी वरंब्यामध्ये वरंब्याची,
आणि जर इरिगेटेड असेल तर उंची वाढवायची. कारण आपण जे वरंब्याच्या एकदम टोकन करणार आहे आणि त्या झाडाला ज्यावेळेस पाणी नैसर्गिकरित्या पावसाचं बसेल किंवा आपण देऊ तर त्याच्या मुळाला आणि खोडाला डायरेक्ट संपर्क पाण्याचा आला नाही पाहिजे. जर संपर्क डायरेक्ट नाही आला तर ज्या लहान लहान पांढऱ्या मुळ्या असतात त्यांचं प्रमाण वाढतं आणि जे आपण ह्या मुळे वाढवण्यासाठी तर हे नॅचरली तयार होणार आहे. हे त्याच्या मागचं तंत्र आहे. जास्त पाऊस झाला, पावसाचं प्रमाण जास्त झाल्यानंतर आपली कापसाची वाढ खुंटते तर ती जर सरीवर लागवड असेल तर पाणी ऑटोमॅटिक निघून जाणार आहे किंवा साठलं तरीही त्याला कापसाच्या झाडाला फारशी इजा होणार नाही आणि तो जो जास्त पावसाचा कालावधी तो असाच सहज एस्केप होऊन जाऊ शकतो. तसंच जर पावसाचा खंड पडला तर हेच साठलेलं पाणी परत आपल्याला मॉइश्चर पिकाला उपलब्ध होऊन कामी येऊ शकतं. जय हिंद, जय महाराष्ट्र.